निर्भय बनोच्या आजच्या सभेत उपस्थित असलेल्या मित्रांनो, निर्भय बनोवरनं मला महात्मा गांधीजींची आठवण येते. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जेव्हा ऐलान केलं तेव्हा बऱ्याच लोकांनी महात्मा गांधींना म्हटलं की मिठाचा सत्याग्रह करून तुम्हाला काय मिळणार, दांडी मार्चने काय मिळणार. त्यामुळे महात्मा गांधींनी असेच शब्द सांगितले. गांधींनी सांगितलं करके देखो, आणि या करके देखोचा जो मेसेज होता तो ठिकठिकाणी पोचला. आणि त्याच स्वरूपानं निर्भय बनोचा जो मेसेज आहे तो आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचा, आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी आपण सगळे असीम आणि निखिलला ऐकायला उत्सुक आहे, मी देखील. त्यामुळे ते फारसा वेळ घेणार नाही. एक पत्रकार असल्यामुळे पत्रकारांशी संबंधित काही गोष्टी मी फक्त सांगणार आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 संघटना पत्रकारांच्या काम करतात. कमिटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ जर्नलिस्ट आणि रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, त्या दोघांचा एक रिपोर्ट आला. 180 देशाचा ते अभ्यास करतात आणि त्या 180 देशात नेमकं पत्रकारांची काय स्थिती आहे, माध्यमाची काय स्थिती आहे, माध्यम कितपत स्वातंत्र्य माध्यमाला आहे, आणि 180 राष्ट्रात भारताचा नंबर 161 आहे, 161. 22 साली 2022 होतं 150, म्हणजे 150 वरून आपण 161 वर गेलो. 2014 मध्ये, कारण 2014 एक लँडमार्क अशा स्वरूपाने लोक पाहतात, 2014 मध्ये 140वा नंबर होता. म्हणजे 2014ला 140 आणि आज 161. या देशात नवीन भारतात पत्रकारांची हत्या उघड होते. गेल्या वर्षी भारतात 3 पत्रकारांची हत्या झाली आणि त्यातला एक महाराष्ट्राचा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पत्रकारांना मारलं जातं, धमक्या दिल्या जातात. आणि महाराष्ट्र सरकार, की ज्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की महाराष्ट्र सरकार स्वतःहून सांगते की महाराष्ट्र देशात पत्रकारांवर हल्ला होऊ नये यासाठी कायदा करणारं पहिलं राज्य, अशा स्वरूपानं महाराष्ट्र सरकार सांगते. पण त्याचं नोटिफिकेशन निघालेलं नाही. आणि नोटिफिकेशन निघालं नसल्यामुळे त्याचा अंमल होत नाही. आणि तरी देखील महाराष्ट्र स्वतःचं कौतुक करण्यासाठी म्हणतं की महाराष्ट्र पहिलं देशाचं राज्य आहे. तर ही वस्तुस्थिती नाही. प्रत्येक ठिकाणी गेल्या वर्षी महाराष्ट्रातला ज्या पत्रकार शशिकांत वरपे नावाचा कोकणाचा, त्याची जी हत्या झाली, तर हत्या करणारा आणि त्याच्या बाजूचे लोक आजच्या सत्ताधाऱ्या पक्षांच्या बाजूचे आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे. निखिलवर हल्ला झाला. निखिलवर यापूर्वी एकूण 7दा हल्ले झाले मला वाटतं. मला परत त्याची महात्मा गांधीची कुठेतरी एक आठवण येते. मी तुलना करत नाही, म्हणजे कुणीही त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. पण महात्मा गांधीवर 30 जानेवारी 1948चा जो काही हल्ला झाला शेवटचा, म्हणजे गांधीजींची हत्या करण्यात आली, त्यापूर्वी महात्मा गांधीवर 6 वेळा हल्ला झालेला आहे. आणि त्याच त्या लोकांनी केले. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. माध्यमात कोणीही स्वतंत्ररित्या काम करू शकत नाही. माध्यमात 3 घराण्याकडे आहेत, अंबानी, अदानी आणि जैन, या 3 घराण्याकडे आहेत. पण एक चांगली गोष्ट आपण लक्षात घेतल्या पाहिजे की अशा माध्यमात काम करणारे जे काही पत्रकार आहेत आणि त्यातले त्या तरुण पत्रकार, असे किमान 25 पत्रकारांची नावं मला या ठिकाणी देता येईल की ज्या लोकांनी, की ज्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूला घ्यायचं किंवा सत्ताधाऱ्यांना प्रोजेक्ट करायचं,
आणि विरोधी पक्षांना प्रश्न विचारायचे. असं जेव्हा सरकारकडनं त्यांच्या मालकांकडनं सांगण्यात आलं तर किमान 25 पत्रकारांनी राजीनामे दिले ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे काही तरुण मुलं आहेत ही तरुण मुलं उद्याची आशा आहे, आपण हे लक्षात ठेवा. आणि आज म्हणून लोक विरोधी मीडिया किंवा टेलिव्हिजन चॅनल पाहत नाही, लोक यूट्यूब चॅनलकडे वळले. रवीश कुमार एक प्रतीक आहे. रवीश कुमारचे फॉलोअर 85 लाख आहे. आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांचे 40, 50, 60 लाख अशा स्वरूपाने फॉलोअर आहेत. हा नवीन भारतात टीव्ही चॅनलपेक्षा लोक यूट्यूबकडे वळली आहेत. आणि त्याला कारण आहे आजचं वर्तमान सरकार, की ज्या सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. आणि म्हणून 140 पासून आपण 161 वर गेलो आहे. आणि हेच जर चालू राहिलं तर 180 मध्ये आपण पुढच्या काही वर्षात 180वा नंबर आपला आला तर मला आश्चर्य वाटणार नाही. धन्यवाद. थँक्यू.